नमस्कार यूट्यूब फॅमिली। आज आपण आपल्या किचनमध्ये मटर पुलाव बनवणार आहोत। इन्स्टंट असा हा मटर पुलाव कसा बनवायचा ते पाहूया। एका भांड्यात 1 चमचा तूप गरम करून घेतलंय। त्यामध्ये मी अख्खे गरम मसाले टाकलेत आणि परतवून घेतलेत। आता त्यामध्ये मी पाणी ॲड करणार आहे। त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून पाण्याला उकळी काढून घेऊया। पाण्यामध्ये धुतलेले तांदूळ टाकून आपल्याला 90% शिजवून घ्यायचे। इथे मी कोलम तांदूळ वापरला आहे, तुम्ही बासमती तांदूळ वापरू शकता। आपल्याला झाकण ठेवून तांदूळ शिजवून घ्यायचे। तांदूळ इथे शिजले आहेत, ते मी एका चाळणीत काढून घेणार आहे आणि वरून थंड पाणी टाकणार आहे। तांदूळ आपल्याला थंड होऊ द्यायचे। कढईमध्ये मी 2 चमचे तेल घेतलंय। तेल गरम झाल्यावर त्यामध्ये मी जिरं टाकणार आहे। आता त्यामध्ये मी बारीक चिरलेल्या 2 मिरच्या परतवून घेणार आहे। थोडेसे काजू टाकून गोल्डन ब्राउन होईपर्यंत परतवून घेऊया। इथे मी अर्धा कप मटर घेतले आहेत। मटर मी वाफवून घेतले आहेत। चवीनुसार मीठ टाकून आपल्याला हे परतवून घ्यायचंय। इथे मी कमी मीठ टाकलं आहे, कारण तांदूळ शिजवतानाही मीठ टाकलेलं आहे। मटर आणि काजू चांगले परतवून घेतल्यानंतर वरून आपल्याला शिजलेला भात टाकायचे आणि चांगलं परतवून घ्यायचे। हा मटर पुलाव मोजक्याच साहित्यात आपण घरी बनवू शकतो। आपला पुलाव तयार झाला आहे। वरून मी मनुके आणि केशर दूध टाकून एक वाफ काढून घेणार आहे। खूप सुंदर असा याचा सुगंध येतो आणि खायलाही खूप छान आणि चवदार लागतो। नक्की करून पहा ही रेसिपी आणि सबस्क्राइब ही नक्की करा। प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राइब माय चॅनल अँड क्लिक द बेल आयकॉन। धन्यवाद।